आज बैठकीचं आयोजन होतं की नक्की बैठक काय होती आणि काय नाही असं आहे की माझं मागच्या नोव्हेंबरमध्ये तब्येत बिघडल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर बरेच दिवस समता परिषदेच्या आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली नव्हती आणि मग त्यामुळे जी मागणी होती त्याप्रमाणे जे आहे आम्ही आपली ती बैठक घेऊन जो आढावा जो आहे राज्यातील सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणं आणि काय कार्यक्रम सुरू आहेत महात्मा फुले द्विशताब्दी सुरू आहे त्यानिमित्ताने आपण रथाचं आयोजन केलं होतं तो सुद्धा रथ अनेक ठिकाणी फिरला मिटिंगा वगैरे झाल्या आणखीन काय काय कार्यक्रम करायचे त्याची उजळणी करायची होती ती सगळी उजळणी आम्ही केली. साहेब 1 तारखेपासून हाके आंदोलनात बसत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण हे संपलेलं आहे. त्यामुळे आता ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा द्यावा आणि सहभागी व्हावं. कोणी सांगितलं ओबीसीचं आरक्षण संपलं आहे? ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही. हां आता काही जाती जमाती जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसीमध्ये घ्या म्हणून. आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे जे खरे ओबीसी आहेत ते जातगणनेमध्ये जे आहे जात पडताळणीमध्ये पास होतात, जे चुकीचे आहेत ते नापास होतात. त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलं म्हणून. आणि आज 91 आम्ही 1991 पासून महात्मा फुले समता परिषद स्थापन झाल्यापासून संपूर्ण देशभर आम्ही ह्या रॅलीज घेतल्या आणि जातगणना आमची करा आणि ओबीसी किती आहे ते देखून आम्हाला कळू द्या. तर मध्ये प्रयत्न झाला परंतु त्याच्यामध्ये आमची फसवणूक झाली आणि मग जेव्हा हे मोदी साहेब आलेत आता त्यांच्याकडे जेव्हा मी परत मागणी केली त्यावेळेला आता त्यांनी जातगणना करण्याचं कबूल केलेलं आहे. तर आम्हाला ते पाहिजे होते. त्यातून जे आहे ओबीसी किती आहेत ओबीसीच्या जाती त्याचं सगळं काही विश्लेषण होणार आहे आणि त्याप्रमाणे मग पुढचं काय पाऊल टाकायचं ते टाकू. बरं जर सरकार आमच्या बाजूने आम्हाला मदत करत आहे. नायगावला जे आहे त्यांनी 150 कोटी रुपयाचा कार्यक्रम सुरू केला. कडगुणला जे आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं जन्मगाव तिथे 150-200 कोटीचं काम सुरू केलं. भिडेवाडा त्यांनी कंप्लीट करत आणलेलं आहे. महात्मा फुल्यांचं जे आहे विस्तारीकरणाचं काम त्याच्या मिटिंगा चालू आहेत. महात्मा फुल्यांचं वाङ्मय 6-7 भाषांमध्ये छापण्याचं काम सुरू आहे. हे अनेक जी कामं आम्हाला शांतपणे जर करून मिळत आहेत तर मोर्चा कशासाठी काढू. हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे. हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या त्याला शासन उत्तर देत आहे. मग आम्ही मध्ये जाऊन बैल म्हणजे मारण्याचं काय कारण आहे. ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं त्या आम्ही शांततेनं करू. हाकेंचे जे आंदोलन आहे ते योग्य आहे की अयोग्य तुम्हाला काय वाटतं? असं आहे की ओबीसीच्या सुद्धा अनेक संघटना आहेत. कोणाला काय वाटेल कोणाला काय वाटेल प्रत्येकजण लोकशाहीमध्ये ते करायला समर्थ आहे. आम्हाला वाटतं की हे आम्ही जे मागतो आहोत ती कामं होत आहेत. एवढ्या वर्षाची जातगणनेची जी आहे मागणीसुद्धा पूर्ण झाली. हे काही कमी नाही आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हे आताच्या काही गडबडीमध्ये लक्षात नाही लोकांच्या आला. फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो. आणि जातगणनेमध्ये जे आहे पूर्वी 2011 आणि त्याच्या अगोदरच्या ज्या जातगणना झाल्या त्याच्यामुळे जात हा मुद्दा नव्हताच. शेड्यूल ट्राईब आणि बस संपला. पहिल्यांदाच त्यांनी पुढे जात हा शब्द लिहिलेला आहे. आता हा जात काही लोक म्हणतात मग ते ओबीसीचा कॉलम कुठे ओबीसीचा कॉलम कुठे. अरे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकार आहे. आता इथे माळी समाज आहे तो ओबीसीत येतो. बिहारमध्ये तो दलितांमध्ये आहे. तर प्रत्येक राज्याचे जे आहेत ओबीसीचे नावं त्यांचे नंबर ते फीड करून तुम्ही ज्या वेळेला तुम्ही सांगाल की मी माळी समाज आहे किंवा सोनार आहे का कुंभार आहे त्यावेळेला आपोआप ते बटन दाबून जे आहे त्या जातीच्या मधलं ते त्याच्यातून ते ओबीसीमध्ये ताबडतोब ते जमा होणार आहे. तर ही सगळं आहे. पण आता लोक समजून घेतील तर. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी कामं जी आपण समजावून घेऊ शकतो आहोत
आणि मागण्यापुढं तर बुगीच आपलं लढायचं. ज्या लढायचं त्यावेळेला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन छगन भुजबळ लढाईवर गेला होता. अंबड असेल, नगर असेल, पंढरपूर असेल, हिंगोली असेल, झाले ना लढाई एवढ्या मोठ्या. तेव्हा राजीनामा फेकून गेलो होतो मी. छगन भुजबळ काय असा काही याला मुद्दा घाबरलेला आहे काय चिकटलेला आहे. पण सांगून जर कामं जर शांततेने होत आहेत तर मग मोर्चे कशात. साहेब, या व्यतिरिक्त दुसरा प्रश्न, राज्यामध्ये अल निनोचा परिणाम जो आहे तो जाणवायला अल निनोचा परिणाम जाणवायला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी हे खरं आहे. राज्यात नाही, देशात आणि देशात नाही तर जगामध्ये हे सगळे जे आहेत परिणाम उलटे सुलटे जाणवायला लागलेले आहेत. काही ठिकाणी प्रचंड पाऊस सगळं वाहून जात आहे आणि काही ठिकाणी पावसाचा अजिबात पत्ता नाही. परदेशामध्ये आपण पाहिलं की एवढा उष्णता वाढलेली आहे की शेकडो, हजारो, लाखो एकर जमिनी जी आहे, जंगल जे आहे ते जळत आहे. हे आपण टी व्हीवर पाहतो, तुम्हीच दाखवता. हा अल निनोचा जो किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा हा जो प्रकार जो आहे विशेषतः हा सर्व जगभर त्रास देतो. साहेब, या व्यतिरिक्त SIRची जी संपूर्ण मोहीम हाती घेण्यात आली होती, अनेक ठिकाणी कुठेतरी जे दिग्गज नेते आहेत त्यांनाच याचा फटका बसेल अशी शक्यता आहेत, कारण अनेक मतदार वगळण्यात आले. हे पहा, असं आहे की प्रत्येक जे कोण नेते असतील, ज्यांना निवडणुका लढायच्या असतील, जे आमदार असतील, काय जे कोण काय असतील, त्यांनी आपापल्या ठिकाणी या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे. योग्य मतदार तिथे आहेत की नाही पाहायला पाहिजे. अयोग्य जे आहेत ते काढलेत की नाही ते पाहायला पाहिजे. तुम्ही जर सगळं जर नुसतं सरकारी अधिकाऱ्यांवर सोपून मोकळं झालं तर मग काही वेळेला तुम्हाला अपेक्षित असे परिणाम दिसणार नाही त्याचे. तर ह्या सगळ्या आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घातलं. आणि काय अंगणवाडी कृती समितीने FDA कडे त्यांच्या अंगकारण्याची जी आहे तपासणी करण्यासाठी अंगणवाडी कृती समितीने FDA कडे मागणी केलेली आहे की जे अंगणवाडीतून जे पुरवलं जातं पोषण त्याची तपासणी करण्यात यावी. आता असं आहे ना की तुकाराम मुंडे जे काम करत आहेत त्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातून अन्न हा प्रकार असा आहे. हा श्रीमंत, गरीब, अंगणवाडीवाले, कॉलेजवाले, रेस्टॉरंटवाले, 5 स्टारवाले सगळीकडेच आपण जे आवश्यक असलेले अन्नपदार्थ, त्यामुळे तिथे स्वच्छता आहे की नाही, योग्य प्रकार आहे की नाही, तिथे काही अडचणी आहे की नाही, याच्यावर ज्या वेळेला तुकाराम मुंडे बोट ठेवतात किंवा कारवाई करता आहे त्यावेळेला मग इतर ठिकाणून मागणी होते की आमच्या इथे काही अडचण आहे त्या बघा. तर चूक काय ते बघतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.